अंगे अनुभव झाला मग संत चरणांचा. इथं आपण नेहमी म्हणतो आणि खरोखर परमार्थ हा गप्पाचा नाही, बोलण्याचा नाही, गप्पा मारण्याचा विषयच नाही. हा विषय अनुभवाचा विषय आहे. आणि अनुभवाचा विषय म्हणजे कसा, तर आपल्या मनाचा मनोमार्ग गेला तो आपल्याला असं वाटतं. परंतु आता उदाहरण पहा, मुलं पेपर लिहित असतात आणि त्यांना पेपर घेऊन आलं तर विचारलं कसं काय पेपर गेला. नाही, मी गंमत सांगतात एक आपलं मी नेहमी सांगायचं मुलांना शाळेमध्ये. तर मुलगा पेपर घेऊन आला, वडिलांनी विचारलं कसं काय रे. म्हटलं काय, मला कशी तपासली तरी 75च्या नाही, कशी तपासली तरी 75च्या खाली नाही. बरोबर आहे ना. नाही म्हणजे पेपर दिले, त्याला काय वाटलं आपण पेपर चांगले लिहिले आणि शेवटी रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागले त्याचा निकाल विचारला, निकाल कसं काय. म्हणलं 2 विषयांनी घेऊन केला. काय झालं आधी त्याला काय वाटलं, म्हणला कशी जरी झाली 75च्या खाली येत नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष निकाल हाती आला मग तेव्हा काय, तर 2 विषयामध्ये काय झालं, फेल गेलं. म्हणजे तात्पर्य काय आहे की आपल्या मनानं नाही. आणि म्हणून इथं गुरु प्रचिती आहे, शास्त्र प्रचिती आहे. तुम्हाला मी ते एक सांगितलं होतं. तर इथं सर्टिफिकेट लागतं पहा, सर्टिफिकेट, डॉक्टर सर्टिफिकेट लागतं. मग डॉक्टर सर्टिफिकेट जर समजा डॉक्टरचं फिटनेसचं सर्टिफिकेट, याचा डॉक्टर फिटनेसचं सर्टिफिकेट दिलं ना, तर तेव्हा त्याचा अर्थ काय झाला, आपण तेव्हा लायक झालो. मग तसं ज्या प्रकारे उदाहरण सांगतो मी तुम्हाला, तर त्या पक्षी असतात कोठ्यामध्ये आणि त्या कोठ्यामध्ये पक्षी आपल्या आईला विचारतात असं किती अर्थ बदल क्या मा मुझको पूर्ण आया नाही. माई का इथं हे कबीरांचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे ज्ञान सांगितलेलं आहे की माणसाला असं वाटतं की मला ज्ञान झालं, मला परमार्थ कळला. याच्यासाठी आणखी एक दृष्टांत सांगितलं आहे. तुम्ही वाटलंच नंतर हा पटकन थोडक्यात सांगतो. मग ती काय ते पक्षी विचारत राहिला क्या मा मुझको पूर्ण आया. म्हणजे ते पिल्लू म्हणजे कोण, तर ते शिष्य आहे आणि आई म्हणजे कोण, तर ते सद्गुरू आहे. मग तो काय म्हणतो की पिल्लू क्या मा मुझको पूर्ण आया, की नाही चुरंगून तू. असं बऱ्याच वेळेला विचारते. म्हणजे तो कसा आहे पाहू, तो सुद्धा सल्ला घेतो, आईचा सल्ला घेतो. एकदम न विचारता आकाशात उड्डाण करता आलं नाही, इथं कीर्तन प्रवचन करायला आलं, त्यालाच लोक मग पहा आता आश्चर्य. कशाला परमार्थ म्हणतात, काही तपास नाही. नाही का, परमार्थ म्हणजे गप्पा मारण्याचा नाही, बोलण्याचा नाही, गंध टिळे लावण्याचा नाही. नुसतं मग म्हटलेले अर्जुना वेदविद जरी झाला परी माती नेणता वाया गेला आणि पुन्हा सांगून उपरीला कोंडा जैसा. आधुनिक हे पा चित्ती अंते ठाऊ जिथे सकल शास्त्रांचा सराव परी कोटी जन्म जावो परी न पडे माती. म्हणून बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर. आणि म्हणून परमार्थ उपयोग कशाचा आहे, तर अनुभवाचा परमार्थ आहे. आणि अनुभव म्हणजे इथं तुम्हाला सांगतो, इथं आता आपल्याला विषय पाहायचा आहे. आणि म्हणून विषय काय आहे, अनुभव म्हणजे काय, तर ब्रह्म स्वरूपाचा अनुभव घ्यायचा. अनुभव तो एकच आहे, आत्म्याचा. सगळ्यात श्रेष्ठ अनुभव म्हणजे आत्म्याचा अनुभव नाही का. आत्मा अनुभव हा प्रमाणे हा सर्वश्रेष्ठ आहे आणि हा सत्य आहे. मग बाकी म्हणतं मला असं स्वप्न पडलं, तसं स्वप्न पडलं, काळं दिसलं, पिवळं दिसलं, हिरवं दिसलं, असं झालं, या गप्पा आहेत, ह्या शास्त्रामध्ये बसत नाही. आणि म्हणूनच गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्हींना प्रमाण मानलेले. गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रमाण आहेत. मग आता शास्त्रानं सांगितलं, शिष्य म्हणून तुम्हाला अशा अशा प्रकारचं झालं नाही का, अशा अशा प्रकार झालं, परंतु गुरुनी ते सर्टिफाय करायला पाहिजे का ठीक आहे नाही का. मग ती आई काय म्हणते, हा नाही चिरंगुण तू भरमा आहे. एक दिवस ती आई म्हणते हा चिरंगुण तू भरमा, तू हे चिरंगुण तुम्ही फरमाया नाही का. मग ती सांगते हा चिरंगुण तुम्ही फरमाया, आता मी तुला आज्ञा करते. देवाने सुद्धा अर्जुनाला आज्ञा केली, अर्जुना हे मी तुला ज्ञान दिलं. देवाला माहित होतं हे ज्ञान अर्जुनाच्या ठिकाणी ठसलं, देवाला माहित होतं. आता देवाला सगळं कळतं, पण त्यांनी विचारलं अर्जुना हे घेता ऐकून पहा, आता विषय कर.
ही गीता ऐकून तर याचा परिणाम तुझ्या ठिकाणी काय झाला नाही का. देवाला हे माहीत नव्हतं. देवाला माहित होतं याचं उत्तर काय आहे नाही का. याचं उत्तर देवाला माहित होतं, परंतु याचं उत्तर अर्जुनाला माहित नव्हतं नाही का. ही गीता ऐकून तुला काय परिणाम झाला, तुला याचा काय परिणाम झाला, तुला काय लाभ झाला, देवाला पाहिजे होतं की उत्तर मिळालं नाही का. देवाने अर्जुनाने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं, असं नाही का खालील पैकी कोणता सांगितलं की नाही का मोकळ्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा, अशातलं नव्हतं काय, अशातला भाग नव्हता. तर तिथं काय होतं, प्रत्यक्ष विचारलं हे गीताशास्त्र ऐकून. आणि म्हणूनच काय व्हावा तर मोह जावा. हे गीताशास्त्र श्रवणाचं फळ आहे नाही का. ज्यानं गीताशास्त्र श्रवण केलं, ज्यानं श्रवण केलं नाही का, त्याला फळ काय आहे तो सांगतो की मला काय झालं, माझा मोह नष्ट झाला. कशी नासावी, त्याला काय रीत आहे का नाही नासायची. मग आता कोणी म्हणतं मी असं काय ह्या काय करतो, येतात 27 तारखेपर्यंत सगळे मोह संपून टाकतो. अहंकार 27 तारखेपर्यंत सगळा अहंकार संपून टाकायचा, 28 तारखेला मोकळं होऊन जायचं आणि 1 तारखेला आपलं तयार. असं आहे का काही. आणि म्हणून हा जो मोह आहे तो मोह माया ममता सगळ्या गोष्टी सांगितल्या. माया समूळ नासावी तेव्हाच पावावी चित्तशुद्धी. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत चित्ताची शुद्धी नाही. मोहळ यावी. अंतःकरणात मोह आहे ना, चित्तशुद्ध नाही. अंतःकरणात माया आहे म्हणजे अज्ञान आहे. माया म्हणजेच काय, अज्ञान. चित्तशुद्ध नाही. आणि ममता आहे, चित्तशुद्ध नाही. हे सगळं जातं तेव्हा चित्तशुद्ध नाही का. मग चित्तशुद्धीचं ते लक्षण आहे, शुद्ध चित्ताचं ते लक्षण आहे. आणि म्हणूनच काय सांगितलेलं आहे, तेव्हा तर चित्त शुद्ध झाली या गुरुचरण सेवा. आता गुरुचरणाची सेवा जरी केली, तुम्हाला माहिती गुरुचरणाची सेवा, गुरु या परीचे गुरु सुद्धा आज काय ज्ञानी पाहिजे. आणि खरं शास्त्राने सांगितलंय परमार्थामध्ये गुरूंची लक्षणं सांगितली, शिष्यांची लक्षणं सांगितली नाही का. गुरूंची लक्षणं सांगितली, गुरु कसा पाहिजे, ब्रह्मज्ञानी पाहिजे म्हणजे श्रोत्रिय पाहिजे, त्यानंतर ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि दयाळू पाहिजे. ब्रह्म म्हणजे श्रोत्रिय पाहिजे. श्रोत्रियाचा अर्थ काय, वेदशास्त्राचा त्याचा परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे, कच्चा अभ्यास नको. शिष्या म्हणून ज्या वेळेला मुक्ताबाई आपला चांगदेवाचा उद्धार करायचा होता, चांगदेवाचा उद्धार करायचा होता, तर तो चांगदेव म्हणजे योग्यांचा योगी, योगशास्त्राचा किडा होता चांगदेव. म्हणजे त्यासारखा योगी झाला नाही, होणार नाही. योग त्या योगशास्त्रात त्यांनी फार अगदी प्रभुत्व होतं, अतिप्रभुत्व होतं त्याचं. त्याच्यासारखा योगीच झाला नाही आणि होणार पण नाही. इतका मोठा योगी, योगीराज नाही. मग त्याला काय करायचं होतं, योगशास्त्राचा घात करायचा होता. योगशास्त्र खोटं ठरवायचं होतं. आणि अध्यात्म ज्ञान त्याच्यापेक्षा पुढचं श्रेष्ठ आहे. अध्यात्म ज्ञानाशिवाय आत्मानुभूती नाही हे त्याच्यावर बोलायचं होतं. आणि अध्यात्म ज्ञान खोटं, आपलं योगशास्त्र कसं अलीकडचं आहे हे त्याला पहिलं पटवून द्यायला पाहिजे नाही का. आणि त्याच्यापेक्षा आपलं नाणं सरस असेल तर तो ऐकणार नाही का. दोघांची मारामारी झाली, ज्याचं प्रभुत्व आहे त्याच तिथं वजन पडणार ना, दुबळ्याचं वजन पडणार ना. आणि म्हणून जेव्हा चांगदेवाला करून चुकलं म्हणून तो प्रभाव आधीच काढला, त्याची हवा आधीच काढून घेतली चांगदेवाची नाही का. हवा कधी काढून घेतली, जड भिंत चालवली नाही का, रेड्याच्या मुखातून ते वेद म्हणून घेतले. शिष्याचा अधिकारी असावा लागतो, नाही तर असे भरपूर आहेत, पाहिजेचे 50. चांगदेव तसा नव्हता, चा अधिकारी होता चांगदेव. कोणताच दोष चांगदेवाच्या ठिकाणी नव्हता. तुम्हाला सांगतो, जगदंत पाजाचा शब्द वापरलेला आहे. जगदंत पाचू कोणताही दोष चांगदेवाच्या ठिकाणी नव्हता, शुद्ध कोरा होता. आणि म्हणूनच मुक्ताबाई का म्हणती, मेला 1400 वर्ष जगला पण कोराच राहील नाही का, मुक्ताबाई म्हणते. तेव्हा निवृत्तीनाथ म्हटले मुक्ते, तो कोरा राहिला तोच या बोधाला पात्र आहे. तो कोरा आहे ना म्हणून बोधाला पात्र आहे. म्हणून जगातला कोणताच दोष समाधीला होत होता. तुम्हाला सांगतो, समाधी कधी लागते, समाधी कधी लागते, चित्तामध्ये विषय आहेत. चित्तामध्ये विषय असेल तर समाधी लागू शकत नाही. समाधी म्हणजे उत्तम ध्यान धारणा. तर समाधी याचा अर्थ काय होतो, तर ध्यान धारणाचं
उच्च स्थिती म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन आणि आत्मसाक्ष श्रवण मनन निधिध्यासन आणि साक्षात्कार. तर निधिध्यासनाची परिपूर्ण स्थिती म्हणजे समाधी आणि समाधीची पूर्वस्थिती म्हणजे निधिध्यासनी. निधिध्यासन जेव्हा परिपक्व होतं तेव्हा समाधी लागते आणि म्हणून तिथे जेव्हा कोणताही दोष नसतो, आपल्याला जरी चित्तामध्ये आता विषय जरी नसतील नाही का, ही कोणी आहे माऊलीची, बाह्य विषय नाही परी मानशे राहिलं जरी काही नाही का, तरी साध्यंतुची पाही संसार वाशी नाही का. किंवा विषयाचा लेशू घेतलेल्या भूवसू मग निभ्रांत करी नाशू जीवित्वाचा. थोडासा लेश जरी अंतकरणात विषांचा राहिला ना, विष काय अगदी हांडाभर घ्यावं लागत नाही मरायला होय, हांडाभर विष एवढं लागत नाही. एखाद्या पेटून द्यायचं असेल तर 10-5 काळ्यापेटीचं बॉक्स लागत नाही, काळाची पेटी असेल तरी बस होती नाही का. विष जास्त लागत नाही, विषय फारसे लागत नाही. तुम्हाला सांगतो विषय फारसे लागत नाही, नुसता स्फुलिंग नाही का. माऊलीने सगळं सांगून ठेवलेलं आहे. स्फुलिंग लागे त्रिभुवना मग तो उदवला नावरीची ना नाही का, मग विस्फुलिंग लागे इंधना नाही का. असं त्यामुळे गोळी पाठ नाही पण अशा प्रकारचे आहे. मग जसं त्या इंधनाला जसं थोडस जर एकदा धग लागली ना, मग तो मात्र भडक लागणे आवडतो का, मग मात्र तो आवडत नाही. तसे विषय सगळ्या वेदशास्त्रांनी जो हल्ला केलाय तो विषयावर हल्ला केला नाही का. परंतु परमार्थ सोपा आहे, आनंदाचा आहे आणि थोडासा म्हणजे एकदमच मग आपल्याला काय पाहिजे पार अगदी पार मग म्हणून बाबा सांगायचे, दृष्टांत सांगायचे. बाबा सांगतो का काय हरकत नाही असं नाही. बाबा तुम्हाला दृष्टांत माहिती तरी पण सांगायचे नाही का. मग तो दृष्टांत असा 2 जण आळशी भाऊ होते नाही का, जांभळाचा. त्याचं तात्पर्य लक्ष म्हणतो आळशी भाऊ होते. एकाच दोघं किती आळशी, पहिला नंबर कोणला द्यावा असा प्रश्न. एकाच एक, दोघे आळशी. घरामध्ये त्यांनी 2 क्वाटा होत्या, एक ह्या क्वाटावर पडलेला आणि एक त्या क्वाटावर पडलेला. दोघे एकमेकांना पाहायचं तर त्यांना कंटाळा यायचा इतके आळशी. मग एकदा त्यांना कुणी त्यांच्या मनामध्ये विचारायला त्यांना जांभळं खावी वाटली नाही. कधी क्वाटून उठणारच नाहीत, कधीही क्वाटून उठणार नाहीत, इतके आळशी. मग त्यांना एकदा जांभळं खावी वाटली. मग ते दुसऱ्या म्हटलं जांभळं खावतात. म्हणतो मलाही वाटतं पण जांभळे ह्या जन्म तरी जमण्यासारखे दिसत. मग म्हटलं आपण असं निश्चयच करू, म्हटलं जांभळं खायला जाऊ. कसे तरी आले जांभळाच्या पर्यंत. म्हणले जांभळाचं झाड आहे का, आले तपास करीत आले, जांभळ होती. आता म्हटले ही जांभळं आपण खायची. आणि तर म्हटलं आता जर तू तिकडे पडून मी इकडे पडतो, जांभळ तोडून तर खायचं नाहीच नाही का. जवळपास पडलेलं सुद्धा खायचं नाही का. जवळपास हातानं हात लावायचा नाही, जेवढं तोंडात पडून पिऊन हात सुद्धा लावायचा नाही. खाली कितीही चांगलं टपोर चांगलं असत त्याला सुद्धा हात तोंडात पडलं तरच, नाही तर नाही. असे आळशी होते ते. तो म्हणला तू पड तिकडं, मी पडतो इकडं नाही का. पडले 2 जण तिकडं, पडले त्या जांभळा जरा तरी. पण ती जांभळे अशी विचित्र, इकडं पडायची पण तोंडात काही पडायचीच नाही का. तेवढ्या मग त्यांना 2 झोपाई झाल्या थोड्या वेळ नाही. आणि मग शेवटी म्हटलं आता एक योगायोगानं काय झालं, एका तोंडावर पडलं पण ते असं होतं की मिशीत अडकलं, ते काय पुढं सरकाना. त्यांनी 2 तास वाट पाहिजे पण ते जांभळं काय पुढं सरकेना. आता काय करायचं. आणि त्याला म्हटलं भाऊ लई वाईट परिस्थिती झाली रे, असा प्रसंग आयुष्यात कोणाकडे येऊ नाही, इतकं वाईट प्रसंग माझ्यावर आला. हे जांभळ 2 तास झालं पुढं सरकत नाही. जगात मला इतकं वाईट काय असू शकतं का. मग तेव्हा तो म्हटला खरंच म्हटला त्याला काय करायचं, इलाज नाही म्हटला. म्हणजे बरं म्हटलं ठीक आहे. तेवढ्यात एक घोड्यावर मग माणूस चालला होता. हे लावले 2 मोठमोठ्या लढायला. त्यांना वाटलं बिचारे पडलेत, काहीतरी संकट दिसले त्याची नाही का. भयान मोठ्या संकटात सापडलेले दिसतात म्हणून त्यानं घोड्यावर चालला होता. घोडे तिथे बांधलं,
चाबू खांदे होता तसा त्याला नाही का जोड आला. हा म्हणला का म्हणलं हो पाहुणे मी फार वाईट संगत म्हणलं काय झालं म्हटलं काय नाही एवढं जांभूळ मला आतलं ढाकला. त्यानं काय केलं त्याचा हात धरला उभं केला सटासट दोन लावली चाकाची फटकी सटासट 2 फटके लावून म्हणला असे जर आळशी नालायक या देशात असतील त्या देशाचं चांगलं होईल का. 2 फटके लावून पलीकडे झोपलो म्हणजे पाहुणे असं आणखी एक लावा म्हटलं त्याला का बरं म्हणलं तू लई नालायक झालं काय तुम्हाला काय सांगायचं म्हटलं एक फिरीस तो कुत्रा आलं ते वर टोंगलं करून माझ्या तोंडात मुतलं पण हा हाड सुद्धा म्हणला म्हणजे याने तोंड तरी मिटलं का तोंड सुद्धा मिटलं नाही इतकं आळस नाही. म्हणजे तात्पर्य काय आहे आता बाबांचा दृष्टांत आहे बरं का. बाबांनी कुठून दृष्टांत आणले मिळागत नाही पण अगदी तंत्र आपलं असंच काय आपलं असं येतं पण आपलं तसंच आहे आपल्यालाच होते आपल्या करताच होते हे काही जगा करतात आपलं सुद्धा आपोआप पाहावं फुकट पाहावं सहजासहजी व्हावं आत्मज्ञान जणू काही अगदी असं आपोआप आपल्याला व्हावं नाही का. सद्गुरू असे असा त्यांनी इतकी कृपा करावी कारण हे आत्मज्ञान आपोआप तयार व्हावं काही न करता अशा प्रकारे. तर म्हणजे तात्पर्य काय कोणती गोष्ट माणसाला फुकट मिळत नसते आणि म्हणूनच आणि भ्रम असतो माणसाचा भ्रम आणि म्हणूनच काही शिल्लक राहत नाही तेव्हा ज्ञानाच्या विषयात काही शिल्लक राहत नाही. आता म्हणून वारी आता वाऱ्या निमिषोनिमिषी वारी केली पंढरीची प्रत्येक वृत्ती निर्धारी तुझ्या दर्शनासाठी नाही का. अशी वारी 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 मरणाची वारी अशी वारी करावी तर जन्म मरण नष्ट करून टाकणारी वारी अशी वारी करावी. आणि सोपे तुम्हाला सांगतो फक्त ज्याला तर आत्मज्ञान प्रत्यक्ष घ्यायचंय ना साक्षात प्राप्त करून घ्यायचं आणि मग अजून आपण तपास नको करायला का की अजून त्या आत्म्याचा अनुभव आपल्याला येतो किंवा नाही. आत्मा कसा आहे देहामध्ये आत्मा आहे पण तो कसा आहे नाही का. तो आत्मा काय करतोय तो आत्मा कसा आहे नाही का. झोप यावी का माणसाला झोप यावी का त्या आत्म्याचा ज्याला मग त्याला छंद म्हणतात नाही का छंद म्हणतात. परंतु आपण या कारणाने छंद नाही विचार नाही विचार करा किती दिवस लागतात किती दिवस लागावे. 1 तास उरला खटवांगरायचे भाग्यदशा काही प्राप्त झाले किती काळ लागावा त्याला. बाबा दृष्टा सांगायचे पूर्वीचं लग्न झालं वर्ष 2 वर्ष 3 वर्ष फार तर 4 वर्ष वाट पाहत नाही तर लगेच गडबड सुरू. आणि इथं आपल्याला किती काळ लागावा. बरं एवढं शास्त्र आपण श्रवण केलं सत्य काय असत्य काय नाही का निवड आपल्याला हाच निवड करायचा. आणि म्हणूनच वारीलाही आषाढी कार्तिकी साधूजन येती पुढं काय भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान आषाढी कार्तिक साधूजन येते भक्तजन येते शिशेकापू पण येते सगळेच येतात. आणि म्हणूनच कसं आहे देव भावाचा भुकेला नाही का. आणि म्हणून शास्त्रा संतांच्या मार्गाने परमार्थ करायचा सद्गुरूंच्या आज्ञे खाली परमार्थ करायचा आहे म्हणतात. कशाला काय म्हणतात नाही का कशाला रीत म्हणतात काय म्हणतात. मग अशा प्रकारचं काय आहे म्हणून तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण आणि शब्दांची गौरव कामाने त्या आत्म्याची अनुभूती ही महत्वाची आहे. मग अंगे अनुभव झाला मज संत रज चरणांचा मग त्याला माहिती साधू बोल हरिपाठ म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं हरिपाठात हे सुंदर आहे फार. तुम्ही हरिपाठ जर पाहिला तर तुम्हाला हरिपाठाच्या इतकं भांडवल मिळेल ते विचारतच होईल. साधं भांडवल आहे हरिपाठामध्ये त्याचा आपण विचार केला का. साधू बोध झाला साधू बोध झाला म्हणजे साधूचा बोध अंतःकरणावर ठसला सद्गुरूचा बोध अंतःकरणात ठसला आणि ते सद्गुरूंचं ज्ञान जेव्हा अंतःकरणात ठसतं त्याला म्हणजे साधू बोध झाला. मग तो नुरुनिया ठेला म्हणजे तो मनुष्य राहिलाच नाही तो साक्षात आतून बाहेरून तो बाह्य ब्रह्म झाला तो
संतांचा बोधाचा परिणाम असा असतो, तो अंतबाह्य अभ्यंतरी तो काय होतो, परब्रह्म स्वरूप होतो. त्याला माहिती संतांचा बोध, मग साधू बोध झाला, नुरुनिया ठेला, तो मनुष्य राहिलाच नाही, तो शिल्लकच राहिला नाही. नुरुनिया ठेला ठाईच मुराला आणून त्या अनुभवानं आपल्या तिथल्या तिथंच तो ब्रह्मस्वरूप झाला. अंतकरणातल्या अंतकरणात आपल्याच ठिकाणी याच निही याच डोळा मोठीचा सोहळा नाही का. मग नुरुनिया ठाई समोरला कापुरा उदाहरण दिलं पहा. कापुराच्या वाती उजळल्या ठाईच समाप्ती झाली. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती, कापूर पेटवला, ट्रकभर जरी कापूर पेटवला, चिमुडभर राख शिल्लक राहतो. आणि एक गौरी पेटवली तर गमेलभर राख निघते. नाही का. मग तो काय आहे, कापूर पेटवला अजिबात शिल्लकच राहत नाही. कापराचं उदाहरण मुद्दाम दिलं. कशा प्रकारचं कापराचं उदाहरण दिलं तर काहीच त्याच्यामध्ये जे पहिलं जे होतं ना ते काहीच राहिलं नाही. काम नाही, क्रोध नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, अद्वेष नाही, मी नाही, तू नाही, नाही का, जग नाही, जीव नाही. फक्त केवळ आतमध्ये शोधून शोधून किती जरी पाडलं तर परब्रह्म सुख काही सापडायचं नाही. एक आत्मज्ञान, आत्मसुख आणि विवेक, वैराग्य एवढंच आतमध्ये पाहायला मिळेल. मग मोक्ष आता पहा, तो आधी काय सांगितले, कापुराच्या वाती ठाईच समाप्ती झाली, मोक्ष रेखे आला. मोक्ष रेखे आला. मग तो कसा होतो, भाग्याचा. कसा भाग्याचा, भाग्यवीन टरा आणि साधू सांग केला. आता पहा इथं पुढचं पुरुष साधू सांग केला हरिभक्त, तो कुणाचा असतो, साधूचा नाही का. आपण म्हणतो मी आमक्याचा तमक्याचा, हे अज्ञान. अजून तुम्हाला सांगतो पहा, हे अज्ञान मागे मी तुम्हाला सांगितलं इथं मनुष्य सिद्ध होत नाही. तुम्हाला सांगतो, ह्या जगामध्ये विश्वामध्ये परब्रह्म सोडून काही नाही. जे दिसते ते कल्पनेने भासते, भ्रमाने भासते नाही का. सत्य नाही. सत्य जगामध्ये फक्त परब्रह्म आहे. नाही त्याची काही झालेली क्रिया नाही, त्याची दिसू लागलेली नाही का. अरूप होते ते रूपाशी आली, जीव शिवनाम पावले नाही का. आपलीच आवडी धरून खेळूया, आपापनाचे व्याले रे आहे का. नाही त्याची काही झालेली क्रिया नाही, त्याची दिसू नाही का. मग लटक्याची आपुरीन वाहुनी गेली, लटकच नाही. मी देवा अरे कोणत्या महापुरात, कल्पनेच्या महापुरात मी बुडून बुडून मेलो. कल्पनेच्या पुरामध्ये पूर कल्पनेचा, परंतु बुडलो मात्र सत्य. नाका डोळ्यामध्ये पाणी गेलो, बुडबुडे आले आणि गत प्राण झालो. सगळ्या शरीरात पाणी जाऊन श्वास बंद पडून नाही का. तिरुडू तरी कापडाचे पण लहरी मात्र साची. तिरुडू म्हणजे काय, साप. साप काय झालं, रस्त्यावर काठी पडलेली होती. ती काठी टोचली, ती सापासारखी दिसली. काठी टोचली, याला वाटलं सापच चावला नाही का. पुढे याला असं करावं की लहरीच यायला लागली. पण काय टोचली होती, काठी टोचली होती. परंतु चक्कर मात्र खरी खरी यायला लागली. कुणी साप चावला, भ्रम झाला, साप चावला, अरे खरोखर लहरी यायला लागली त्याला नाही. मग आता असंच भ्रम असाच असतो. आणि म्हणून तर भ्रांती, हे जग भ्रांतीवर चाललेलं भ्रांत जग आहे. जीव म्हणजे भ्रांत आहे, जीव म्हणजे अज्ञान आहे. जीवाला जीवत्व कशामुळे, आपल्या जीवत्व कशामुळे, कर्माचा ध्येय मिळाला. आपण तसं पाहिजे चैतन्य ध्येय कर्माचा, आणि अज्ञानाचा परिणाम अंतःकरण मिळालं नाही का. अंतःकरण आहे कर्माचा ध्येय, कर्म संपलं, कधी संपला, अज्ञान संपलं, आता लिंग ध्येय संपला. खाली फक्त चैतन्य शिल्लक राहिले. पुढे मी आणि तो आहे, बावटाचा बाजार सगळा आहे का. मी आणि तो काही नाहीच नाही का. कल्पना अविद्यांतीने झाला जीवन मार्ग परमेश्वर. हा जीव नाहीच. जीवदशा संपवायची म्हणजे फक्त भ्रमगार. जीवदशा नाहीच. माझा देवाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे हा तुला संसार वृक्ष तोडायचं. संसार वृक्ष तोडायचं, पण कसा तोडायचा एक तुला गंमत सांगतो. मग तो गेला, सगळं तयारीनिशी गेला, अगदी सिद्ध होऊन गेला, सज्ज होऊन गेला. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तो संसार वृक्ष तोडायची वेळ आली तेव्हा तो संसार वृक्षच नव्हता. नसलेला संसार वृक्ष आपल्याला तोडायचा आहे, नसलेला संसार आपल्याला बाधित करायचा आहे
नाही का. आणि म्हणून हे कसं आहे, परमात्मा ह्या जगाचं अधिष्ठान आहे. ही जग उपाधी आहे आणि परमात्मा त्या उपाधीचं अधिष्ठान नाही का. आणि उपाधीमुळे परमात्मा कळत नाही, दिसत नाही माणसाला, म्हणून ही भ्रांती. म्हणून भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत सुचले, आत्मस्वरूपी घातले हरवूनिया. हरवूनिया म्हणजे लोणचं. मग ते सांगायचं राहिलं ना, मोक्षरिक आला. मग तो काय करतो, मोक्षरिक आल्यावर काय करतो, परमार्थाचाही आनंद भोगतो आणि प्रपंचाचाही आनंद भोगतो. उदाहरण काय, पोरीचं लग्न झालं, सासरी गेली, सकाळी इकडं गल्लीमध्ये योगायोगानं असं लग्न जमलं, इकडचं घर माहेराचं आणि इकडचं घर सासरचं, समोरच्याच घरामध्ये पोरगी दिली. ह्या गल्लीमध्ये ह्या बाजूला माहेर, ह्या बाजूला सासर. मग सकाळची झाडायला उठली, 5:30ला झाडायला लागली, आईनं पाहिलं पोरगी झाडून घेते. आईने विचारलं, बाई चहा घेतला का? म्हणजे नाही अजून. म्हणजे घे पटकन, नाही का. चहा घेतला, झाडायला गेली. माहेरचाही आनंद आणि सासरचाही आनंद, नाही का. मग असं परमार्थाचंही सुख आणि प्रपंचाचंही सुख. आणि प्रपंच परमार्थ करीत सारखा, तर परमार्थ म्हणतात. प्रपंच आणि परमार्थ एक करणं, नाही का, एक होणं, नाही का. न झाला प्रपंचन आहे परब्रह्म. अरे बाबा, प्रपंच नाही, हा परब्रह्मच आहे. भ्रांतीने याला प्रपंच म्हणतो, याला कोण काय करणार. तुम्ही याला प्रपंच म्हणता, तुम्ही तुम्हाला जीव म्हणता, तुम्ही साक्षात शिव आहे. संत तुम्हाला ब्रह्म म्हणतात, संत तुम्हाला देव समजतात. आणि तुम्ही जर म्हणतात नाही असं असं असतं का, नाही का. संत तुम्हाला देव पाहतात, देव समजतात, पण तुम्ही म्हणतात माझे जे प्रॉब्लेम आहेत सध्या, म्हणून प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमनं आपल्याला जीव केलं. नाही तर आपण जीव जोपर्यंत प्रॉब्लेम आहे तोपर्यंत जीव. प्रॉब्लेम संपले तर जीवदशा संपली, नाही का. आता मला कोणताही प्रॉब्लेम नाही, आता मला कोणताही प्रॉब्लेम नाही का, अडकायला काही राहिलंच नाही. अडकू कशात, कशात अडकू, अडकायलाच काही राहिलं नाही, कशात अडकायला राहिलं नाही. मग तो शिव आहे, नाही का. आणि म्हणून जो आता मुक्त बद्ध म्हणजे तुम्हाला सांगू का, मुक्त म्हणजे बद्ध म्हणजे बांधलेला आणि मुक्त म्हणजे सुटलेला. कशाने बांधलेला, मी माझं सुख दुःख हे लोक अहंता यांनी बांधले त्याला, नाही का. कशाने बांधले, यांनी बांधले, म्हणून तो बद्ध. हे राहिलं, त्याला बांधायलाच काय लोभ राहिला नाही, अंत राहिला. आता संत तुळची जाणार जगी दया क्षमा, संतांचं लक्षण आहे. पुढं लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तुळची जाणार, ये परलोकी सुखी शुद्ध ज्ञान द्याच्या मुखी, मिथ्या कल्पना मागे अजून एक सांगतो, संत संत सब कोई कहते. पुढं बडा कठीण संत का पंथ, काम क्रोध जिते नाही, वो संत नाही वो जंत. किती टपोऱ्या माळा असल्या, नाही का, त्या टपोऱ्या माळावर संतत्व नाही. आतमध्ये काय आहे त्याच्यावर संतत्व असते, नाही का. आणि जीव दशा आहे, तुम्हाला सांगतो, जीव हा देवावर प्रेम करू शकत नाही. जीवाचं त्याचं लक्ष मुलाबाळातच असतं ना, तिथून त्याचं लक्ष निघतच नाही. मग त्याच्या ठिकाणी जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याचं चित्त भगवंताकडे लागतं, नाही का. अज्ञान जोपर्यंत तोपर्यंत त्याचं चित्त परमात्म्याच्या ठाई दृढ होत नाही. आणि म्हणूनच जिथं काय करायचं, नोकरीला गेलं ना, तर बीएडचं होतं, बीएडला ऍडमिशन घ्यायला गेले का, म्हणायचे अनुभव आहे का, अनुभव आहे का नोकरीचा, नाही. नोकरीला गेलं का बीएड आहे का, विचारलं. नोकरीला गेलं म्हणजे बीएड आहेत का, बीएड नसल्यामुळे घेता येत नाही. बीएडला ऍडमिशन केलं म्हणजे तुम्हाला नोकरीचा अनुभव आहे का, नोकरीचा अनुभव नसल्यामुळे घेता येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती. म्हणून जिथं कसं आहे, तर अवघड नाही विषय. इथं फक्त कसं, हे तुम्हाला सांगतो, एक सगळ्यात मूळ म्हणजे अहंता, सगळ्यात मूळ अहंता. आणि चिंतन विचार तुम्हाला म्हणतो, हे विचाराने घालावं लागतं.
विचार करून आलो आणि जाते विचार करून जातो. रात्रंदिवस विचार एकदा नाही तर जर नाही विचार केला जर 84 लक्षणीमध्ये आणि मरण प्राय यातनं भोगीत बस. हा काल मी तुम्हाला सांगायचं राहिलं विषय जरी गेले आता म्हणून तुम्हाला चित्तात काही विषय नाही. चित्तात जर विषय जर नसतील तर ते चित्त ब्रह्माकडे जातो ब्रह्म होत. चित्तात विषय जेव्हा नसतात तेव्हा ते चित्त काय होतं ब्रह्म होतं. हे उघड आहे वादच नाही त्याच्यामध्ये काही अन्यथाच नाही. मग रात्री त्यांना सांगितलं तेच मला सांगतो. मग आपल्या घरामध्ये उंदीर म्हणून पडला त्याचा वास सुटला. मग तो उंदीर बाहेर जरी नेऊन टाकला तरी घरातला वास 2 दिवस जातो. 2 दिवस जातो घरातला वास. उंदीर कुठे तपास नाही त्याचा. उंदीर कुठे त्या उंदराचा तपास नाही. पण 4 दिवस झाले तरी घराचा वास काही जात नाही. विषय जरी नसले तरी विषयांचा वास माणसाला काय करतो बेजार करतो. नाही आज ध्यानात आलं का आता. म्हणून विषयांचा वास सुद्धा नको नाही का. दारू पिऊन आला दारू नाही पिली पण तोंडाचा वास येतो नाही का. दारू पिलो नाही पण तो तोंडाचा वास येतोय. कसं काय येतो आता त्याला माहिती. त्याला नाही पण वास येतो. पिल्याशिवाय वास येईल का ते मला सांगा. पिल्याशिवाय वास येईल का. वास येतो याचा अर्थ पिलेला आहे. तर संत चरणांचा सुखी झालो या सेवने. संत म्हणून आणि माणूस खरंच त्यानं सुखी होतो. माणसाला सुखाची रीत माहित नाही असं नाही. झोपलं त्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग येते त्याला काय हो उठा झोपलाय मग जागा आहे पण कशा होऊ देते अरे उठ 2-3 धक्का काय 2-4 लावाच नाही का त्याला. तुम्ही सांगा असं ढोंग्यांना काय सांगतात. ज्यांना कळत नाही त्यांचं काय. म्हणून संत चरणाचा जर आस्वाद जर घेतला नाही तर सुखी झालो या सेवने. दुःख नेणे यावरी आणि दुःख नाही. दुःख म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी सुख म्हणजे काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. आधी सुख म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. मग सुख म्हणजे काय आता सुख म्हणजे तुम्हाला सांग. ज्ञानेश्वर आपल्याला शास्त्रातच बोलायचं प्रमाणातच बोलायचं. मनानं सांगता येतं पण त्याला वजन नसतं. म्हणून तुम्हाला सांगतो नेहमी पाठांतर नाही तर किंबहुना असोय जीव आत्मीयाची लाही ते तर जे काही होईल त्या नाव सुख नाही का. म्हणजे किंबहुना असोय जीव आत्मीयाची लाही ते जे काही होईल त्या नाव सुख. जीव आणि आत्मा जेव्हा एकत्र येतात आणि तिथं जे काही घडतं त्याला म्हणतात सुख. मूल आईच्या जवळ गेलं मूल जेव्हा आईला जाऊन चिकटतं तेव्हा तिथं जे काही घडतं त्याला आनंद म्हणतात सुख म्हणतात प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे काय मूल आई जवळ गेल्यानंतर जे काही घडतं त्याला म्हणतात. आई आणि मूल जेव्हा एकत्र येतात नाही का त्याला सुख. तसं जीव आणि आत्मा जेव्हा एकत्र येतात आणि तिथं जे काही घडतं त्याला सुख म्हणतात. आणि आपण कशाला सुख म्हणतो नाही कशाला सुख म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं तर 2.5 कोटीचा माल गळ्यामध्ये होता. 2.5 कोटी आणि काही कामाला एवढं काय मग काहीचे ना. तुम्हाला एक स्पष्ट सांगतो तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चित्रपटाने कोण फार अगदी गेलेला प्राण सुद्धा देव पुन्हा आणून देतो. देवाची कृपा जर असेल ना तर गेलेला प्राण सुद्धा परत येतो नाही का. आणि देवाची कृपा जर नसेल तर असलेला प्राण निघून जातो. अहो कृपा त्याला म्हणतात आणि कृपा त्याला म्हणतात. काय वाटेल ते देव करतो. देवाची जर कृपा जर असेल ना तर भर भरून त्याला अगदी देव असं मला सांगतो भगवंताचं एक आहे मला सांगतो. देव जो असतो ना फक्त भक्तांसाठी असतो. कळेल त्याला येतात. आई कशी आहे फक्त मुलालाच माहित असते. आई जगात कोणालाच कळत नाही. कळते नाहीच कळणार नाही का. कळणार नाही आणि 4थीच्या पोराला तर नाहीच कळणार. आई काय कळणार
मग आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो म्हणजे आई कळते देवपुराचे इतर वाहित. मग देव कसा आहे ते फक्त भक्तालाच कळतं. म्हणून भक्त वेडा होतो. तुम्हाला सांगतो की देवासाठी माणसाने निष्काळताईंना सांगितलं तो त्याची कल्पनाच करता येत नाही. तो किती मोठा मित्राचं चिंतन केलं, किती मोठा त्याच्या मोठेपणाला अंत नाही, किती ज्ञान त्याच्या ज्ञानाला सीमाच नाही. आकाश सुद्धा संपेल तर ज्ञान संपणार नाही. त्याचं सामर्थ्य त्रिभुवनात मावत नाही. त्याच्या ठिकाणचा आनंद पार झोदो समुद्र हजारो समुद्र जरी एकत्र केले तरी ती त्याच्या कणालाही पुरणार नाही. असं ज्ञान सामर्थ्य प्रेम दयाघन इतका की त्या दयेला सुद्धा अंत नाही. आणि प्रचंड सामर्थ्य अचाट सामर्थ्य असा तो परमात्मा. आणि मग आणि तो जो परमात्मा असतो तुम्हाला सांगतो फक्त